भाऊंनी ना त्या काळात दररोज 150 ते 250 डबे लोकांना आमच्या मार्फत आपण ते पोलिसांना देत होतो, कामगारांना देत होतो. यामध्ये आपल्याला ते गीते पाटील मंगल कार्यालय आहे, त्या कार्यालयामध्ये क्वारंटाईन सेंटर होतं, तिथल्या लोकांना देत होतो. आणि ते नुसतंच भाजीपोळी देत नव्हतं कोणतं, तर ते गोड पदार्थ पण देत होते, अगदी चिकन बिर्याणी पण देत होते. तर मला असं म्हणजे आवर्जून असं वाटतंय की ते जे सामाजिक काम करतात किंवा त्यांच्यामध्ये जे दातृत्वाची शक्ती आहे, राहत आहे, त्याचंच हे फळ त्यांना आहे. त्यांची अशी उत्तरोत्तर प्रगती होईल. आणि जेव्हा आपण असं एखादी गोष्ट बघतो तर माझ्या इथं एक गोष्ट लक्षात आली तर त्यांच्या या कार्याबद्दल किंवा त्यांच्या यशाबद्दल त्यांचा हा बिझनेस जसा वाटतो तर ते गिरीश सरांना खूप आनंद झाला. गिरीश सर एकदम असे उल्हासित झाले होते, आनंदित झाले होते की किती मोठं ग्राउंड आहे, किती मोठी जागा आहे आणि हे तुमचा याला स्पर्श झाला तर आता हे चकाकलं आहे एकदम आणि याच्यामध्ये आणखी खूप मोठा बदल होणार आहे. आणि मी आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांना शुभेच्छा देतो आणि गिरीश सरांनाच विनंती करतो तर त्यांचा आपण एक पुष्पगुच्छ देऊन सत्कार करावा.